नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे शासन योजना या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना राज्य शासनाच्या माध्यमातून 80% अनुदानावरती शेतकऱ्यांना ड्रोन उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि त्यांच्यासाठी राबवण्यात येणारी एक नवी योजना मुख्यमंत्री ड्रोन योजना ही योजना कशा प्रकारे राबवली जाणार आहे, त्याच्या अंतर्गत कोण लाभार्थी पात्र असतील, अनुदान किती दिले जाणार, याचे अर्ज कुठे भरले जातील, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, राज्यामध्ये सध्या कृषी यांत्रिकीकरण या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन दिले जात आहेत. त्याच्यामध्ये ग्रामीण उद्योजक असतील, कृषी पदवीधर असतील किंवा शेतकऱ्यांचे गट, शेतकरी उत्पादक संस्था यांना 50% अनुदानावरती म्हणजे 10 लाख रुपये प्रकल्प खर्च ग्राह्य धरून 5 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते. योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून महिला लाभार्थ्यांसाठी व महिला बचत गटांसाठी नमो ड्रोन दीदी राबवली जाते. त्याच्या अंतर्गत महिला लाभार्थ्यांना 80% किंवा जास्तीत जास्त 8 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाते. परंतु याच्या व्यतिरिक्त ड्रोनच असलेलं महत्त्व, ड्रोनची असलेली आवश्यकता या सर्व बाबी लक्षात घेता ड्रोनच्या माध्यमातून फवारणी खर्चामध्ये होणारी बचत असेल, त्याच्यामुळे वाढणारं उत्पन्न असेल किंवा ड्रोनची उपलब्धता झाल्यामुळे ग्रामीण भागामध्ये रोजगाराची निर्मिती असेल, या सर्व बाबी लक्षात घेता राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी समृद्धी योजनेमध्ये ड्रोन या बाबीचा समावेश करून ड्रोनला 80% अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. कृषी समृद्धी योजनेअंतर्गत शेतकरी ड्रोन जसे की म्हणजेच मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना ही बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे. प्रकल्प खर्च 10 लाख रुपये निश्चित करून याचे 80% अर्थात 8 लाख रुपयापर्यंत अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहे. योजनेच्या अंतर्गत राज्यामध्ये जे काही ड्रोन उपलब्ध करून दिले जाणार आहेत, त्या ड्रोनची संख्या 5000 असणार आहे. 5000 ड्रोन 80% अनुदानावरती उपलब्ध करून दिले जाणार असल्यामुळे यांच्यासाठी 400 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. राज्यामध्ये शेतकरी बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक संस्था अंतर्गत शेतकरी गट, ग्रामीण युवा मदत गट असे लाभार्थी यांच्या अंतर्गत पात्र असणार आहेत. असे लाभार्थी या ड्रोनच्या अनुदानासाठी अर्ज करू शकतात आणि अशा अर्ज केलेल्या 5000 लाभार्थ्यांना या ड्रोनचं अनुदान दिलं जाणार आहे. राज्य सरकार सुमारे 5000 ड्रोनचा कोटा सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये 80% किंवा 8 लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे. मित्रांनो, याच्या अंतर्गत अर्ज करण्यासाठी जे काही बचत गट असतील, शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी गट किंवा युवा गट असे जे काही उद्योजक वगैरे असतील त्यांना हे अनुदान दिले जाणार आहे. अर्जदार शेतकरी हे महाराष्ट्र राज्यातील 7/12 धारक असणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांना फार्मर ID असणे आवश्यक आहे. ह्या योजनेमध्ये प्रथम प्राधान्य या तत्वावरती अनुदान दिले जाणार आहे. याच्यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती सुविधा केंद्राच्या अंतर्गत या बाबीचा अर्ज करता येतो आणि त्याच्या अंतर्गत अर्ज केलेले जे काही गट असतील त्या गटाला प्रथम प्राधान्य या तत्वावर या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो, ड्रोनसाठी अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे, परंतु या कृषीकरणाच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ड्रोनचा अर्ज करत असताना वैयक्तिक शेतकरी अर्ज करू शकत होते, परंतु त्याच्या अंतर्गत सुविधा केंद्राच्या बाबीच्या अंतर्गत अर्ज करत असताना तुम्हाला गटाच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे. गटाचं लॉग इन करून तुम्हाला अर्ज करायसाठी महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती सुविधा केंद्राच्या अंतर्गत या बाबीचा अर्ज करता येतो
आणि त्याच्या अंतर्गत अर्ज केलेले जे काही गट असतील त्या गटाला प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर या अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो, ड्रोनसाठी अर्ज कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे, परंतु या कृषी करण्याच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ड्रोनचा अर्ज करत असताना वैयक्तिक शेतकरी अर्ज करू शकत होते, परंतु त्याच्या अंतर्गत सुविधा केंद्राच्या बाबीच्या अंतर्गत अर्ज करत असताना तुम्हाला गटाच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे. गटाचं लॉग इन करून तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला महाडीबीटी फार्मरच्या पोर्टलवरती तुम्हाला तुमच्या गटाचं लॉग इन करायचं आहे. गटाचं फार्मर आयडीने किंवा आधार लॉग इन केल्यानंतर तुम्हाला याच्या अंतर्गत काही वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जातील आणि याच्यामध्येच कृषी यांत्रिकीकरणच्या अंतर्गत आतमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता कृषी अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि त्याच्या अंतर्गत एक जे काही सुविधा केंद्राची बाब आहे त्या सुविधा केंद्राच्या अंतर्गत तुम्हाला या ड्रोनचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी गट जे काही वेगवेगळ्या बाबी आहेत त्यांच्या अंतर्गत तुम्ही या मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन अर्थात लहान मध्यम ड्रोनची बाब निवडा. त्या बाबीसाठी सिलेक्ट करून तुमचा अर्ज भरू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे जर तुम्ही या गटाच्या अंतर्गत असाल तर या गटाच्या अंतर्गत मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजनेसाठी अर्ज करू शकता आणि त्याच्या अंतर्गत 8 लाख रुपयापर्यंत अनुदानाचा लाभ घेऊ शकता. तर मोठ्या प्रमाणात विचारली जाणारी एक महत्त्वाची माहिती अशी आहे मित्रांनो, योजना आत्ता सुरू करण्यात आलेली आहे. आचारसंहितेचा सध्या कालावधी सुरू आहे. त्याच्या अंतर्गत अर्ज केलेला जे अर्ज असतील ते आता आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतर पात्र केले जातील आणि पुढे या योजनेचा लाभ देण्यासाठी सुरुवात केली जाईल. आपण जर या योजनेच्या अंतर्गत अटी शर्ती निकषामध्ये पात्र होत असाल तर आपण या योजने अर्ज करू शकता. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अशा या तत्वावरती ही योजना राबवली जात आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुम्ही तुमच्या गावाचं नाव कमेंटमध्ये लिहू शकता, जेणेकरून आम्हाला कळेल की तुम्ही कोणत्या गावातून आमचे व्हिडिओज पाहता. धन्यवाद.